काय झालंय मग? लग्नाच्या घरामध्ये कोणी रडत असं? कोणी काही बोललंय का? नक्की ना? पमा, लवकरच आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. झालं आता, आशू, अनु, शरूचे लग्न होतील. आपण ये बाबा, ते सगळं तूच बघायचं. माझ्या एकट्याच्यानं ते व्हायचं नाही. म्हणजे पोरी सोडून जाणार म्हटल्यावर माझा जीव थाऱ्यावर राहणार नाहीये. त्यात ते मानपान नाही रे बाबा, मला काही जमणार नाही. ते सगळं तुला ते जमतं, मानपान देणं वगैरे, मला जमणार नाही. पण एवढंच सगळं करावं लागेल पमा आपल्याला. कसं जमेल? हे पण जसं जमेल तसं करू आपल्या परीने, जेवढं शक्य होईल तेवढे. काय बोलते? आधी लग्न जमायला हवीत ना मुलींची. ती कधी जमणार? आपल्यासारख्या मुलींच्या आई वडिलांनी मुलींची 4 लग्न होतील, चांगल्या घरात जातील अशी स्वप्न बघायचीच नाहीत का? कोण म्हणलं असं? हे बघ, एखाद्याच्या बोलण्यानं कुणाचं नशीब बदलत नाही बाबा. आणि माझ्या पोरींच्या नशिबात जे लिहिलं असेल ना तसंच घडणार, आणि चांगलंच घडणार. कळलं? बोल. ती आकाशची सासू आहे ना, तिला मी बोलले की तुझ्या ओळखीचा कोण मुलगा असेल तर मला सांग स्थळ म्हणून. तर तिने तिच्या मोलकरणीला विचारलं की तुमच्या नातेवाईकांमध्ये चांगलं स्थळ आहे का. बिंदू, येस मॅम. तुझ्या ओळखीत किंवा तुझ्या नातेवाईकांमध्ये एखादा चांगला मुलगा असेल तर सांग. यांच्या 4 मुली आहेत म्हणाल्या ना. म्हणजे काय? मला कळलंच नाही. म्हणजे ती काय मला माझी परिस्थितीची जाणीव करून देत होती? माझ्या मुली चांगल्या घरात लग्न करून नाही जाऊ शकत का? का नाही जाऊ शकत? आणि तू काही चुकलेलं नाहीयेस. हो. सगळे आई बाप असाच विचार करतात. मग आम्ही ठरवलंय बरं का, पोरगा श्रीमंत आहे, घरानं मोठं आहे का, याच्यापेक्षा पोरामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे का, हे महत्वाचं आहे. आणि तसंच जावं मी बघणार आहे. मी बघणार फाटकाच होतो की नाही, पण तू माझ्यावर विश्वास टाकलास म्हणून माझ्यामध्ये काहीतरी करायची जिद्द निर्माण झाली. एक वेळ जेवणासाठी मुश्किल होती माझी, पण तू या सुभाषचं घर उभं केलंस. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला नसतास यातलं काहीच झालं नसतं. अहो असं काय म्हणता तुम्ही? तुम्ही सुद्धा किती कष्ट केले. ऊन, पाऊस, थंडी, वारा काहीच बघितलं नाही. तेच म्हणतोय मी. तू आणि मी मिळून, आपण दोघांनी मिळून संसार उभा केला की नाही, मग तसेच आपल्या पोरी पण करतील. कारण त्यांच्यावर तुझे संस्कार आहेत.